जवळपास 600 पेक्षा जास्त पाकिस्तानी SSG म्हणजे स्पेशल सर्व्हिसेस ग्रुपचे कमांडोजनी भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरी केलेली आहे व ते कारगिल सारखी मोठी घटना घडवणार आहेत। जम्मू काश्मीरचे एक्स DGP SP वैद यांनी हा दावा केला आहे। इतक्या मोठ्या पदावर राहिलेली व्यक्ती मीडिया समोर येऊन असे स्टेटमेंट उगाच देणार नाही। आणि गेल्या काही महिन्यापासून जम्मूमध्ये वाढलेले हल्ले पाहता हे हल्ले टेररिस्टचे वाटत नाहीत, तर एखाद्या ट्रेन आर्मीने केलेल्यासारखे वाटतात। कारण ते हल्ला केल्यानंतर कोणाच्याही हाती न लागता गायब होत आहेत। Third terror attack in the Jammu region in the last 3 days, targeting civilians, targeting the forces on the ground that have been deployed, changing strategy from the Kashmir Valley now to the Jammu region. और इस वक्त की एक बड़ी खबर आ रही है। जम्मू कश्मीर के उधमपुर में आतंकी हमले से जुड़ी खबर मिल रही है। आतंकियों ने पुलिस पोस्ट पर फायरिंग की है। गेल्या 50 दिवसात 14 टेरर अटॅक झालेले आहेत, त्यात 15 जवान शहीद झालेले आहेत। आतंकवाद्यांच्या गणवेशात घुसखोरी केलेल्या ह्या पाकिस्तानी कमांडोंचं लक्ष आहे ते भारतीय सेनेचे 15वी व 16वी बटालियन। ते 3-4 जणांच्या ग्रुपमध्ये विखुरलेले आहेत व जसं त्यांना संधी मिळेल तसं तेव्हा ते हल्ला करत आहेत, कारण समोरासमोर युद्ध करण्याची पाकिस्तानची अवकात नाही। वैद यांच्या म्हणण्यानुसार यांनी अगोदर जम्मू रिजन मध्ये हमले केले व आता कुपवाडा सेक्टर मध्ये हल्ले घडवण्याच्या तयारीत आहेत। SSG चा GOC म्हणजे जनरल ऑफिसर कमांडिंग आदिल रेहमानीच्या इशाऱ्यावर हे छुपं युद्ध सुरू झालेलं आहे व याचा सर्व प्लॅनिंग तो पाकिस्तानमध्ये बसून करत आहे। लेफ्टनंट कर्नल शाहिद सलीम हा या ऑपरेशनचा लीडर आहे। याने पण जम्मू आणि काश्मीर मध्ये घुसखोरी केलेली आहे। इकॉनॉमिक्स टाइम्सच्या म्हणण्यानुसार इंडियन आर्मीने विलेज डिफेन्स गार्डला ऍक्टिव्ह केलेले आहे व त्यांना वेपन्स पण दिलेली आहेत। आणि ऑपरेशन सर्प विनाश 2.0 हे प्राईम मिनिस्टर मोदी, NSA अजित डोवाल व इंडियन आर्मीचे चीफ यांच्या देखरेखीखाली सुरू करण्यात आलेले आहे। आता हे ऑपरेशन सर्प विनाश काय आहे ते जाणून घेऊ। ऑपरेशन सर्प विनाश हे इंडियन आर्मीने मे 2003 मध्ये पीर पंजाब रेंज मध्ये लपून बसलेल्या आतंकवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी हाती घेतले होते। त्याचाच भाग 2 म्हणून जवळपास 500 पॅरा स्पेशल फोर्सचे कमांडोज जम्मू काश्मीर मध्ये डिप्लॉय करण्यात आलेले आहेत। पाकिस्तान हे सर्व का करतोय, तर आर्टिकल 370 हटवल्यापासून काश्मीरमध्ये डेव्हलपमेंटची प्रोसेस फास्ट झालेली आहे। दगडफेकीच्या घटनाही कमी झालेल्या आहेत, टेररिस्ट अटॅक पण कमी झालेले आहेत व काही महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन घेण्यात येणार आहे। दुसरी गोष्ट, भारताने जम्मू भागातील काही ट्रूप्स LAC वर चीनकडे शिफ्ट केलेले आहेत, त्यामुळे जम्मूमध्ये स्पेस निर्माण झालेली आहे। याचा फायदा घेऊन काश्मीर डिस्टेबलाइज करण्याचा प्रयत्न आहे। तसेच गेल्या काही महिन्यापासून पाकिस्तानमध्ये अशांतता आहे, प्रोटेस्ट होत आहे व यापासून त्यांच्या जनतेचे, त्यांच्या लोकांचे लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी पाकिस्तान हे सर्व करत आहे। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया, मेनस्ट्रीम मीडिया तसेच न्यूज चॅनेलने ही बातमी कव्हर करायला सुरुवात केलेली आहे। सरकारला व आर्मीला सुद्धा या गोष्टीची कल्पना अगोदरपासूनच आहे, पण देशात उगाच पॅनिक सिच्युएशन तयार होऊ नये यासाठी गव्हर्नमेंट यावर शांत आहे व याच्याशी कसं निपटायचं व यांना 72 हुरांपाशी कसे पाठवायचं याची तयारी करत आहे।